माझे नाव अंकिता आहे. माझे वय 27 वर्ष आहे. आमचं कुटुंब तसं लहानच. माझ्या घरी मी, माझे आई वडील, माझी बहीण आणि माझा एक भाऊ आहे. माझ्या मोठ्या बहिणीचं नाव मीना आणि ती 30 वर्षांची आहे. आम्ही दोघी बहिणी तशा दिसायला खूपच सुंदर आहोत. माझ्या बहिणीचं लग्न एका बँक मॅनेजरसोबत झालं होतं. माझी ताई दिसायला खूपच देखणी, त्यामुळे मुलाकडच्यांनी तिला बघता क्षणीच पसंत केली. पण आम्ही लोक गरीब असल्यामुळे हुंडा देऊ शकत नव्हतो. माझे जिजू तर ताईवर आधीच लट्टू झाले होते, त्यामुळे त्यांनी सांगितलं की लग्न करीन तर हिच्याशीच. आम्हाला सुद्धा ते लोक चांगलं वाटले, कारण लग्नाचा सगळा खर्च तेच करणार होते. मग माझ्या ताईचं लग्न झालं. लग्नाच्या 2 महिन्यांनी ताई आणि जिजू घरी आले. ताई आणि जिजूला भेटून आम्ही लोक खूप खुश झालो. माझी ताई अचानक बदललेली होती. ती अजूनच जास्त सुंदर दिसत होती आणि तिचं रूप आणखीनच खुललं होतं. जिजू आमच्यासाठी नवीन कपडे आणि गिफ्ट्स घेऊन आले होते. गिफ्ट्स आणि कपडे भेटल्यामुळे मी आनंदाने ताईला मिठी मारली. तेवढे जिजू म्हणाले, मला नाही का भेटणार? म्हणून मग मी त्यांना पण मिठी मारली. त्यांनी मला जरा जास्तच आवडून घेतलं. बाजूलाच माझी ताई उभी होती. तिनं बघितलं आणि म्हणाली, बस करा आता, सोडा तिला, ती लहान आहे अजून. रात्री सगळेजण जेवले, एकत्र जेवले आणि मग झोपायची वेळ झाली. बऱ्याच दिवसांनी ताई आईला भेटत होती, म्हणून तिला आईसोबत झोपायचं होतं. जिजू ठीक आहे म्हणाले आणि मग त्यांच्यासाठी वेगळं अंथरूण टाकलं. झोपायच्या आधी जिजू म्हणाले की माझे पाय थोडे दुखत आहेत, त्यामुळे थोडं गरम तेलाने मालिश करून मिळेल तर बरं होईल. आईने ही जबाबदारी माझ्यावर सोपवली, त्यामुळे मग मी तेल गरम करून त्यांच्याजवळ गेले. माझी ताई जिजूंना सांगून गेली की अंकिता तुमच्या पायाची मालिश करणार आहे आणि मग इथेच झोपेल. तिच्याशी जास्त मस्ती करू नका, लहान आहे ती अजून. मग मी जिजूंच्या पायाला मालिश करायला सुरुवात केली. रात्रीची वेळ होती, म्हणून मग मी नाईटची पॅन्ट आणि टी-शर्ट घातला होता. आत चड्डी घातली होती, पण गरम होत होतं म्हणून मी आतून ब्रा घातली नव्हती. जिजूने मला दरवाजा बंद करायला सांगितला. ते म्हणाले की तुझ्या बाबांनी मालिश करताना बघितलं तर त्यांना वाईट वाटेल. मग मी त्यांना मालिश करायला लागले. त्यांनी त्यांची पॅन्ट घोटकापर्यंत वरती केली आणि मी त्यांच्या पायाला तेल लावू लागले. ते गप्प पडून होते. मला फार कंटाळा येत होता, म्हणून मग मी विचार केला की जिजूसोबत गप्पा माराव्यात. मी त्यांना म्हणाले की ताई तर अगदी बदलून गेली आहे. तुमच्या इथे ते असं काय खाते? जिजू म्हणाले, तुला पण तिच्यासारखं बनायचं आहे का? मी म्हणाले, हो. तर ते म्हणाले की लग्न झाल्यावर तू देखील अशीच बनशील. पुढे मग त्यांनी मला विचारलं की तुला कोणी बॉयफ्रेंड आहे का नाही? मी म्हणाले नाही. ते म्हणाले का? तुझी फिगर बघून तर असं वाटत नाही. मी म्हणाली, फिगर? ती काय असते? ते म्हणाले, आता तुला कसं सांगू की फिगर काय असते? मी म्हणाले, सांगा ना, मला खरंच माहीत नाही. ते म्हणाले, बरं, पण एक प्रॉमिस कर की तू हे कोणाला सांगणार नाहीस. तर मी तुला सांगतो. मी म्हणाले, प्रॉमिस? पक्का प्रॉमिस, मी कोणाला सांगणार नाही. जिजू म्हणाले, हो. तुझ्या ताईला बघ, लग्न अगोदर कशी होती आणि आता कशी दिसते. मी म्हणाले, हो, ते तर बघितलं म्हणून तर विचारत आहे ना. जिजू म्हणाले, हां, तर मग काय बदल दिसतो तुला तिच्या शरीरात? मी म्हणाले, ताई पहिल्यापेक्षा जास्त सुंदर आणि थोडी जाड वाटत आहे. मग अचानक त्यांनी माझा हात पकडत मालिश करायला थांबवलं. ते म्हणाले, थांब, मी पॅन्ट काढतो, नाहीतर तेलाने माझी पॅन्ट खराब होईल. त्यांचं शरीर अगदी पिळदार होतं, लांबलचक आणि जाडजूड. मग त्यांनी पॅन्ट काढली आणि ते फक्त इनरवर होते. मला थोडी लाज वाटत होती, पण मी त्यांना काही बोलली नाही. मी पुन्हा म्हणाले की तुम्ही सांगितलं नाही की फिगर काय असते. ते म्हणाले, अगं वेड्या मुली, मला पहिले हे सांग की तू ब्रा घातलीस की नाही. मी म्हणाले, नाही. ते म्हणाले, का नाही घालत? मी म्हणाले, ते घातलं मला खूप गरम होतं.
तेवढ्यात त्यांनी माझा हात पकडला आणि मला त्यांच्याकडे ओढून घेतलं. त्यांनी माझे बॉल दाबून बघितले आणि म्हणाले की तुझ्या वयाच्या मानाने तुझे बॉल जरा लहान आहेत, अजून थोडे मोठे असायला पाहिजे होते. मग त्यांनी माझ्या पाठीवर हात फिरवला आणि म्हणाले, तुझी कंबर तर नीट आहे. मग त्यांनी त्यांचा हात अजून खाली नेला आणि म्हणाले की खालची साईजसुद्धा अजून मोठी केली पाहिजे. मी म्हणाले, पण जिजू हे कसं मोठं करणार? मलासुद्धा ताईसारखं वरती आणि खालती मोठी साईज हवी आहे. ते म्हणाले, तुला तिच्या बॉलची साईज आणि कमरेची साईज बघून छान वाटतं का नाही? तुलासुद्धा अगदी तसंच पाहिजे आहे ना? मी म्हणाले, हो जिजू, मलासुद्धा पाहिजेत. त्यासाठी काय करावं लागेल? जिजू म्हणाले, हे बघ, तुझ्या ताईची फिगर जशी मी मोठी केली तशीच मी तुझी फिगरसुद्धा मोठी करू शकतो. जर तू मला तुझा बॉयफ्रेंड बनवशील आणि बाहेर कोणाला काही सांगणार नसशील तर मी सुद्धा तुला तुझ्या ताईसारखं एकदम मस्त बनवू शकतो. मी म्हणाले, पण माझी फिगर बघून जर कोणाला समजलं तर? ते म्हणाले, काही समजत नाही. तू आता वयात आली आहेस. तुला आता एक तरुणाची गरज आहे जो तुझी जवानी नीट हाताळू शकतो. मी त्यांचं बोलणं ऐकत ऐकत मालिश करत होते. तेवढ्यात ते म्हणाले, माझ्या मांडीच्या वरती थोडी मालिश कर. मग मी तुझी मालिश करतो आणि आजपासून त्यांना वाढवायचं काम चालू करतो. आता 7-8 दिवस तरी मी इथेच राहणार आहे आणि तेवढ्या दिवसात मी तुझी फिगर छान बनवून देईन. मग ते माझे बॉल दाबत म्हणाले, मी काही प्रश्न विचारीन, त्यांची खरी खरी उत्तरं द्यायची. मी म्हणाले, हो विचारा. त्यांनी माझे दोन्ही बॉल पकडले आणि जोरात दाबत म्हणाले, असे कधी अगोदर यायला दाबलं आहे का? मी म्हणाले, नाही, आजपर्यंत कोणी तसं केलं नाही. ते म्हणाले, कसं वाटतंय? मी म्हणाले, जरा हळू दाबा, खूप दुखतंय. ते म्हणाले, तू माझ्या मांडीच्या वरती नीट मालिश कर आणि तोंडातून आवाज काढू नकोस, नाहीतर कोणीतरी येईल. असे म्हणत त्यांनी माझ्या टी-शर्टच्या आत हात घातला आणि प्रेमाने ते माझे बॉल कुरवाळू लागले. तेवढ्यात मी बघितलं की त्यांच्या इनरमध्ये एक तंबूसारखं काहीतरी बनलं होतं. मी त्याच्याकडे बघत होते तर ते म्हणाले, त्याच्याकडे बघू नकोस, अजून तू लहान आहेस. तुझी ताई पण हेच सांगून गेली होती की तू अजून लहान आहे. पहिले मी तुला मोठी बनवतो आणि मग त्याची गाठभेट करून देईन. मग ते म्हणाले की तू दरवाजाला कडे घालून ये, म्हणजे कोणी डिस्टर्ब करणार नाही. कडे घालण्याच्या अगोदर हे बघून ये की बाकी सगळेजण झोपलेत का. मी बघितलं तर सगळेजण झोपले होते. मी लगेच जिजूंकडे धावत गेले कारण मला बॉल दाबून घ्यायला मस्त वाटत होतं. मी त्यांच्याजवळ गेले आणि बघितलं तर त्यांनी त्यांचं शर्ट आणि बनियन पण काढून टाकला होता. आता ते फक्त इनरवर होते. त्यांनी मला त्यांच्या पाठीला मालिश करायला सांगितलं. मी त्यांच्या पाठीला मालिश करत होते. काही वेळाने ते उठले आणि मला म्हणाले, आता सांग, तुला काय करायचं आहे ते? मी त्या माझ्या बॉलकडे इशारा करत म्हणाले की तसंच करत राहा, छान वाटते. ते म्हणाले की जर नीट दाबून घ्यायचं असेल तर मग तुला टी-शर्ट तर काढावाच लागेल. मी त्याच्यावर तेल लावून मालिश करून देईन आणि तुझ्या सगळ्या शरीराची नीट रगडून मालिश करून देईन. त्यानंतर मी टी-शर्ट काढला तर ते म्हणाले की बाकीचे कपडे पण काढून टाक. मी म्हणाले, पण मग मी पूर्ण नागडी होऊन जाईन. ते म्हणाले, हो, लाज तर तुला सोडावीच लागेल, नाहीतर मग तू शिकणार कशी? मी म्हणाले, लाईट तरी बंद करा की, मला खूप लाज वाटते आहे. जेजू म्हणाले, जर लाईट घालवली तर अंधारात कसं कळणार की कुठे तेल जास्त लावायचं आणि कुठे कमी? त्यांनी माझ्या बॉलकडे नीट बघितलं, जसं एखादा डॉक्टर बघतो तसं, आणि ते म्हणाले, हे लूज पडले आहेत. मी म्हणाली, मग काय करावं लागेल? मग त्यांनी मला त्यांच्याजवळ ओढून घेतलं आणि त्यांच्या पायावर मला बसवून मला किस करू लागले. पहिल्यांदा मला थोडं वेगळं वाटलं,
पण नंतर मजा येऊ लागली आणि मी सुद्धा त्यांना साथ देऊ लागले. त्यानंतर त्यांनी माझे बॉल तोंडात घेतले आणि चोखू लागले. त्यांनी मला असं बसवलं की त्यांचा नागोबा माझ्या दोन्ही पायांच्या मधोमध अगदी माझ्या पुच्चीला चिटकत होता. बराच वेळ ते माझे बॉल चोखत होते आणि मी एकदम वेगळ्या जगाचा अनुभव घेत होते. ते अचानक थांबले आणि मी म्हणाले, काय झालं? का थांबलात? ते म्हणाले, तुला माहिती झालं पाहिजे ना, तू काही टेन्शन घेऊ नकोस. मी तुला माहिती पण देईन आणि मजा पण. आता तू खाली झोप. मग खाली झोपून ते माझ्या पायावर बसले आणि त्यांचा नागोबा माझ्या बेंबीला टेकत होता. त्यांनी हातावर तेल घेतलं आणि मस्तपैकी माझ्या दोन्ही बॉलला ते हळूहळू चोळू लागले. ते बराच वेळ माझ्या बॉलची मालिश करत होते आणि त्यानंतर त्यांनी मला उठवलं आणि आता ते खाली झोपले. ते मला म्हणाले, जसं मी तुझ्या अंगावर बसून तुझी मालिश करत होतो, आता तू पण तसंच कर. मी त्यांच्या अंगावर बसले, पण तर त्यांचा नागोबा माझ्या पुच्चीला टेकू लागला होता. माझ्या तर अंगावर काटाच आला. त्यांची छाती चांगलीच मोठी होती. मी त्यांची छातीची मालिश करायला सुरुवात केली. काही वेळ मालिश करून झाल्यावर ते उठले आणि त्यांचा हात थेट माझ्या पुच्चीकडे गेला. एवढ्या वेळात मी त्यांची दाशी बनले होते. त्यांनी मला नाईट पॅन्ट काढायला सांगितली, तसं मी लाजत लाजत पॅन्ट काढली. मग त्यांनी माझ्या चड्डीवरून हात फिरवला आणि मला चड्डी पण काढायला सांगितली. त्यांनी माझ्या पुच्चीकडे नीट बघितलं. ते एका हाताने माझ्या मांड्या चोळत होते आणि दुसरा हात पुच्चीला लावत होते. आता मला देखील मजा येऊ लागली होती. त्यांनी मला खाली झोपवलं आणि त्यांची जीभ माझ्या दोन्ही मांड्यांवरच्या मध्ये फिरवू लागले आणि माझी पुच्ची चाटू लागले. मला तर एकदम वेड लागल्यासारखं झालं आणि मी करत म्हणाले, हे काय करताय तुम्ही? ते म्हणाले, काही बोलू नकोस, तू फक्त मजा घे. ते माझी पुच्ची चाटू लागले आणि मी तळमळ करायला लागले. ते असंच करत होते आणि मी काही वेळातच मी स्वर्गात पोहोचल्यासारखे झाले. मी थरथरू लागले, पण ते मला सोडत नव्हते. माझ्या पुच्चीतून रस बाहेर निघू लागला आणि ते चाटत म्हणाले, तू तर तुझ्या ताईपेक्षा हॉट आहेस. मी म्हणाले, खूप मजा येत आहे. काहीतरी करा, नाहीतर मला वेड लागेल. ते म्हणाले, तू पूर्ण मजा घ्यायला तयार आहेस का? मी म्हणाले, हो जिजू, मला पूर्ण मजा घ्यायची आहे. असलं मजा मी कधीच घेतली नाही. ते माझ्या अंगावर उठले, तर मी त्यांना पकडत विचारलं की कुठं निघालात तुम्ही? ते म्हणाले, मी कुठं निघालो नाही, पण मजा तर फक्त तुलाच येत आहे. मलासुद्धा मजा घेऊ दे. मी म्हणाले, पण मी कशी तुम्हाला मजा देणार? मला तर काहीच येत नाही. ते म्हणाले, एक काम कर, माझ्या नागोबाला तुझ्या मांडीतून बाहेर काढ आणि त्यांना असंच कर जसं मी तुझ्या पुच्चीला करत होतो. हे ऐकून मी तर लाजले. त्यांनी माझा हात पकडला आणि त्यांचा बांबूवर ठेवला आणि म्हणाले, तू याला प्रेमाने घे जसं मी घेत होतो. मी लाजतच त्यांच्या इनरमध्ये हात घालून बाहेर काढला. तसा त्यांचा मोठा नागोबा माझ्या हातात आला. तो माझ्या मनगटापेक्षा जाड आणि मोठा होता. आता त्यांना पाहिजे होतं की मी ते तोंडात घेऊन त्याचा आस्वाद घ्यावा. मी लाजत वरती तोंड करून झोपले आणि ते उलटे होत माझ्यावर आले आणि माझी पुच्ची चाटू लागले आणि म्हणाले, तू पण असंच कर. मी माझं तोंड उघडलं, पण त्यांचा नागोबा माझ्या तोंडात घुसत नव्हता. मी म्हणाले, हे तर माझ्या तोंडात जात नाही. ते म्हणाले, काहीही करून घे लवकर, नाहीतर मी घालीन मग तुझ्या तोंडात. मग त्यांनी माझे पाय लांब केले आणि माझ्या पुच्चीत बोट घालून हलवू लागले. माझ्या पुच्चीत त्यांची जीभ जाताच मला अक्षरशः वेड लागायची. त्यांनी माझ्या तोंडातून त्यांचा नागोबा बाहेर काढला आणि मला विचारलं की मेहुणबाई, आता आपण दोघे आत बाहेरचा खेळ खेळूया का? मी विचारलं की तो काय असतो? मग त्यांनी माझ्या पुच्चीतून जीभ बाहेर काढली आणि त्याच्या जागी त्यांचा बांबू माझ्या पुच्चीत घातला. तो इतका जाड आणि मोठा होता की आत जाता जात नव्हता. तरी पण त्यांनी जोर लावला आणि आत घुसवला. मला खूप जोरात त्रास होऊ लागला, पण ते काही थांबले नाहीत. ते आत बाहेर करू लागले आणि काही वेळातच मलासुद्धा आता मजा येऊ लागली. काही वेळातच मी एकदम मस्तपैकी मजा घेऊ लागली.
आणि ते म्हणाले की जर तू रोज असं केलंस तर तुझी फिगर देखील एकदम मस्त होईल. मी पण म्हणाले की हो, मी रोज असंच करेन. आता ते जोरजोरात दणके देऊ लागले. मला पण छान वाटू लागलं आणि थोड्या वेळातच माझा रस निघाला. बराच वेळ आत बाहेर करून झाल्यावर ते म्हणाले, माझी राणी, आता माझा रस निघणार आहे. मी काही बोलणार तेवढ्यात मला जाणवलं की काहीतरी गरम माझ्या पुढचे सांडत होतं. मला मस्त वाटलं. मी माझे कपडे घातले आणि तिथेच झोपले आणि जिजू पण कपडे घालून मला चिटकून तिथेच माझ्या शेजारी झोपले. मग कधी मला झोप लागली ते समजलं